मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में जनसंपर्क यात्रा शुरू है। मुंबई में मागा, ठाणे, मालाड, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी विधानसभा का बैठक शुरू है। सरकार ने जो योजना शुरू किया है वह लोगों तक पहुंच रहा है कि नहीं, इसकी जानकारी लिया जा रहा है। शाखा प्रमुख, शाखा समन्वयक के साथ सीधे बात किया जा रहा है। मागा, ठाणे में वन विभाग SRA का प्रश्न है। कल ही कुछ लोगों को मदद दिया गया। प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की माझी ताकद जास्त आहे। आम्हाला इकडे आता मालाडची मी आढावा बैठक घेतला तर ते मालाड पूर्व मध्ये आमच्या कार्यकर्त्यांकडून मागणी आहे की बाबा ही जागा जी आहे ती शिवसेनेला सुटावी। तिथे तसं त्यांची मागणी असेल अंधेरीमध्ये की बीजेपीला सुटावी। असं सगळीकडे जे आहे ते कार्यकर्त्यांची भावना असते। कार्यकर्त्याला वाटतं की माझा पक्ष इथे मजबूत आहे, पण मला वाटतं अल्टिमेट निर्णय जो आहे हा तिन्ही पक्षश्रेष्ठी जे आहे ते बसून घेतील। कुठला उमेदवार, कुठला पक्ष कुठल्या विधानसभेमध्ये निवडून येईल हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे एकत्र बसतील आणि ठरवतील। आणि त्याच्यामध्ये मला वाटतं समन्वयाने सगळ्या गोष्टी चालू आहेत। लवकरच आपल्याला कळेल की कुठली जागा कुठला पक्ष जो आहे तो हा लढवतोय। आता मी थोड्या वेळा अगोदर सांगितलं की कोणाची किती लायकी आहे हे आता त्यांच्यामधले पण लोक जे आहेत हे सांगू लागलेले आहेत। आणि मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला जे आहे ते तिथे मुख्यमंत्रीचा चेहरा बनायचा। आणि काही लोक ओरडून ओरडून थकले आता, मला मुख्यमंत्रीचा चेहरा बनवा, मला मुख्यमंत्रीचा चेहरा बनवा, पण त्यांचा काय कोण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही। कारण की त्यांची परिस्थिती जी आहे ही लोकसभेमध्ये त्यांना कोणामुळे मतदान मिळालं हे आता काँग्रेसला पक्का माहिती पडलेलं आहे की आमचीच मदत घेऊन आम्हाला जे सांगतायत की आम्हालाच मुख्यमंत्र्याचा चेहरा करा, आणि काही विशिष्ट वर्गाचं मतदान घेऊन त्यांची दिशाभूल करून त्यांना धर्माच्या नावावरती भडकवून आज टेम्पररी मतदान जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे। पण महायुतीचं सरकार जे आहे कुठलाही धर्मभेद करत नाही, जातीभेद करत नाही। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने हिंदूंना जेवढा लाभ झालेला तेवढा मुस्लिम बहिणींना देखील लाभ झालेला आहे। त्याचबरोबर बाकी दलित महिलांना पण तिथेच लाभ झालेला आहे, आणि त्याचबरोबर आदिवासी बहिणींना पण तितकाच लाभ झालेला आहे। हे महायुतीचं सरकार जे आहे सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे जे आहे एक काम करते, आणि प्रत्येक घटकाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम करतोय। धन्यवाद। मला वाटतं त्यांचं रोजचं तेच चालू आहे, ओके गद्दार, त्याच्या पलीकडे ते गेलेलं नाहीये। लोकसभेमध्ये काय झालं याचं इंट्रोस्पेक्शन पण केलं पाहिजे त्यांनी उभाटाने, की काय परिस्थिती झाली आहे ती। मराठी लोक, मराठी मतदार जे आहेत ते कोणाच्या मागे उभे राहिले आणि तुम्हाला कोणाची मतं मिळाली। ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये नेहमी बाळासाहेब लढत राहिले त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण बसताय, आणि त्यांची मतदान आपण आज घेताय, त्यांच्यावरती पूर्णपणे अवलंबून आज उभाटाची परिस्थिती अशी झालेली आहे। तर आपण ते इंट्रोस्पेक्शन करा की आपली परिस्थिती काय झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना चांगली घोडदौड करते, चांगल्या प्रकारे काम करते, आणि या विधानसभेमध्ये जे आहे हे जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक प्रयत्न करतो।